आपण बनवणार आहोत डाळ दोडका। डाळ दोडक्याची रसरशीत अशी भाजी बनवणार आहे आपण। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा काय आहे ते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय डाळ दोडका। त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। इथं मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे, म्हणजे धुवून स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ। इथं कोथिंबीर चिरून घेतली, दोडक्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेत, शिरा काढलेल्या आहेत आपण दोडक्याच्या आणि बारीक तुकडे केलेत। कांदा चिरून घेतलाय, शेंगदाण्याचा कूट आहे आणि आता मी दोडका फोडणीला टाकते, मी दाखवते तुम्हाला। इथं आपलं तेल चांगलं तापलंय, आपण आता मोहरी टाकतोय तेलामध्ये। मोहरी चांगले तडतडले की आपण जिरं टाकणार आहे। मोहरी तडतडली, आपण आता जिरं टाकूया। कढीपत्ता टाकूया। हळद टाकतोय आपण, हिंग अर्धा चमचा, आता आपण कांदा टाकूया। कांदा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे, लालसर भाजायचा आहे कांदा आपल्याला। आपला कांदा आता भाजलेला आहे, आपण ही लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकतोय। सुकं खोबरं, लसूण आणि आलं आहे। लसूण खोबऱ्याची पेस्ट आपल्याला छानपैकी अशी खरपूस आता भाजून घ्यायची आहे कांद्यामध्ये। खरपूस अशी आपण ही पेस्ट छान भाजून घेणार आहे, खोबऱ्याचा खमंग वास सुटेपर्यंत। ही भाजी छान होते बरं का मंडळी, दोडक्याची भाजी खूप छान होते। अशा पद्धतीने आपण डाळ घालून केली ना, मुगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ आपण भिजत घालायची। मुगाची डाळ कशी आपण पटकन शिजते म्हणून भिजवली नाही तरी चालते, धुवून घ्यायची फक्त। पण चण्याच्या डाळीला आधी भिजत घालायची चण्याची डाळ आपण, आणि मग घालायची दोडक्यामध्ये। तुरीची डाळ पण चालते, तुरीची डाळ पण भिजवून घ्यायची, आधी भिजत घालायची, 1-2 तास तरी आधी भिजवायची तुरीची डाळ, आणि मग त्याच्यामध्ये दोडका करायचा। चण्याच्या डाळीला सुद्धा आधी 1-2 तास तुम्ही भिजत घाला चण्याची डाळ, आणि मग कारण त्या डाळी लवकर शिजत नाहीत, त्याच्यामुळे ते भिजवून घालायचे आपल्याला भाजीला। आता आपण मसाले टाकूयात। आता आपण आधी टाकतोय लाल मिरची पावडर, ही कलरची मिरची पावडर आहे बरं का मंडळी। त्याच्यानंतर आपण टाकतोय कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्याची लिंक माझ्या चॅनलवरती आहे बरं का मंडळी, एकदा बघा तुम्ही। छान सातारा पद्धतीने मी कांदा लसूण मसाला दाखवलेला आहे कसा करायचा तो। आता आपण टाकणार आहे दोडका। आता आपण दोडका टाकतोय। आता आपण दोडका टाकतोय, हे बघा छानपैकी आपण आता असा परतून घेणार आहे दोडका। दोडक्याला काही ठिकाणी शिराळी सुद्धा म्हणतात बरं का मंडळी। शिराळी कोकणात शिराळी म्हणतात दोडक्याला। आपल्या इकडे काय कोणाकडे काय काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये कळवलं तर बरं होईल मंडळी।
आमच्याकडे त्याला दोडका म्हणतात. अशा प्रकारे ही भाजी छानपैकी असा आपल्याला आता हा दोडका परतवून घ्यायचा आहे. छानपैकी परतून घ्यायचा दोडका असा मसाल्यामध्ये. आता आपण डाळ टाकूया. ही मुगाची डाळ आहे मंडळी. मी फक्त धुवून घेतले डाळ ही. दोडक्यामध्ये आता आपण पाणी टाकलं की ते मुगाची डाळ कशी लवकर शिजते. भिजवून घेतली तरी चालेल, पण मुगाची डाळ नुसती धुवून घेऊन आपण टाकली तरी शिजते. पण चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ, आपल्याला कोणतीही डाळ टाकून तुम्ही हा दोडका करू शकता. फक्त बाकीच्या डाळी लवकर शिजत नाहीत, म्हणून थोडा 1-2 तास आधी भिजत घालायच्या डाळी भाजी करायच्या आधी, आणि मग करायची भाजी. हे बघा, आता डाळ टाकून मी दोडका परतून घेते. आता आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. तिखटसुद्धा तुमच्याप्रमाणे बघा, तुम्हाला कशी तिखट लागते तशी ही भाजी करायची. कोथिंबीर टाकूया आपण जरा. आता हे जे मेन आहे दोडक्याच्या भाजीचं, ते बघा सातारा स्पेशल आहे मंडळी. हे आहे शेंगदाण्याची, भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर, कूट आहे हा शेंगदाण्याचा कूट. नसेल आवडत तर आपण तिळकूट टाकला तरी चालतो किंवा नाही टाकला तरी चालतो. अशी पण बिना कुटाची भाजी छान होते. पण आता आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट खाल्ला जातो. शेंगदाणे जरा जास्त खाल्ले जातात सातारा भागाला, त्याच्यामुळे हा कूट घालून मी भाजी करते ही. आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बघा मंडळी, पाणी घातले मी दोडक्याला. 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. अजून अर्धा ग्लास थोडंसं लागेल मला पाणी. तसा तर दोडका पटकन शिजतो. आपण झाकण लावून ठेवला तर हा नुसत्या वाफेवर सुद्धा शिजणार आहे दोडका. दोडक्याला स्वतःचं पाणी सुटतं, पण मला थोडंसं अजून थोडं पाणी लागेल. थोडंसं मी पाणी घालते दोडक्याला. आता हा चांगला उकळून द्यायचा. उकळलं की गॅस कमी करायचा आणि झाकण लावून ठेवून द्यायचं. झाकण लावायचं आणि शिजून द्यायचा. आता आपली दोडक्याची भाजी उकळलेली आहे. छान उकळी फुटली आहे भाजीला. आपण आता झाकण ठेवतोय आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी आपण भाजी शिजून देणार आहे. आता बघूयात मंडळी आपली भाजी झाली आहे का. 5-7 मिनिटं, 7 ते 10 मिनिट लागलेत मंडळी भाजी शिजायला आपली. बघते मी, थांबा. झालेली आपली भाजी छानपैकी रसरशीत अशी ही दोडक्याची भाजी तयार आहे बरं का खाण्यासाठी मंडळी. आपण आता सर्व करूया. ह्याच्यापेक्षा जर कोणाला सुक्की अजून पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं भाजीला, म्हणजे सुक्की भाजी होते. हे बघूया आपण. झाला दोडका शिजलेला आहे आपला. आणि डाळ पण आता ही मुगाची डाळ असल्यामुळे मंडळी शिजते पटकन. हे बघा, नाही वेळ लागत त्याला. अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे मंडळी. मी आता सर्व करते. भाजी आता आपण सर्व करतोय मंडळी. हे बघा छानपैकी छान झाली भाजी आपली. एकदा करून बघा अशा पद्धतीने. चण्याची डाळ किंवा तुरीच्या डाळीने सुद्धा भाजी खूप छान होते बरं का मंडळी. हे बघा मंडळी, अशा तऱ्हेने आपला डाळ दोडका तयार आहे. तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा, कशी वाटते रेसिपी ते मला कमेंट्समध्ये कळवा. माझा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.